आता साहेब तुमचं जे हातकलंगडे नाव चर्चेत झालं होतं, काही न्यूजला थोड्या बातम्या लागल्या, पेपरला जाहीर झालं, मग ऐन तुम्ही हातकलंगडे बंद करून कोल्हापूरला आता काय ठरलं बाबा, काय झालं चर्चा? तुम्हाला माहिती आहे की मागचे 2 ते 3 वर्ष मी कोल्हापूर लोकसभेवर लक्ष केंद्रित करून गाव टू गाव मी प्रचार केलेला आहे. ग्रामस्थ असू देत, विद्यार्थी मंडळी असू देत, शिक्षण क्षेत्रातील लोक असू देत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून उद्योगामध्ये असणारी लोक असू देत, प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांचे असणारे विषय, त्यांच्या असणाऱ्या समस्या गाव लेवलला, तालुका लेवलला आणि जिल्हा लेवलला मी त्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरचे असणारे समस्यामधल्याचं सोल्युशन देखील मी त्यामध्ये काढलेलं आहे. पण मला असं वाटतं की या पूर्ण माझ्या कामाचा आवाका, कामाचा धडाकी बघून माझं शिक्षण, माझा अनुभव आणि भविष्यामध्ये कोल्हापूरच्यासाठी असणारं माझं विजन, या पद्धतीचा पूर्ण याचा विचार करून शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेबांनी माझं चांगल्या पद्धतीनं शिवसेनेतून कोल्हापूर लोकसभेसाठीचं तिकिटासाठी माझा प्रामुख्याने विचार केला गेला होता. पण दुर्दैवानं हे तिकीट शिवसेनेकडे राहिलं नाही आणि राजकीय घडामोडी काँग्रेसकडे ते तिकीट गेलं आणि त्यामुळे मला इथून उमेदवारी कोल्हापूर लोकसभेतून मिळाली नाही. ऑफकोर्स जर हे शिवसेनेचं तिकीट असतं तर नक्कीच मला वाटतं की डॉक्टर चेतन नरके यांना शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांना चालणाऱ्या माणसाच्या निमित्तानं मला इथं त्यांनी मला आशीर्वाद दिला असता आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मला इथं कोल्हापूर लोकसभा लढवता आली असते. पण मला वाटतं माझे कष्ट असतील 2.5-3 वर्षाचे, गाव टू गाव केलेला प्रचार, स्वयंरोजगार, रोजगार या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत असलेली पोहोच आणि त्याचबरोबर महिला बचत गटासाठी केलेली कामं, येणाऱ्या कम्प्युटर सायन्समध्ये मुलं काम करण्यात त्यांनासाठी लागणारा IT हब, त्याचबरोबर जे MIDC किंवा असणाऱ्या वेगळ्या कागल असेल, गोकुळ शिरगाव असेल, उद्योगामध्ये असणाऱ्या उद्यमनगरामधल्या कंपन्या जुन्या देखील असतील, यांच्यासाठी परकीय चलन आणून त्यांना परकीय कंपन्यांच्या बरोबरचे असणारे सामंजस्याचे करार देखील माझ्या डोक्यात होते आणि दर 1 महिन्याला प्रत्येक एका देशाचे उद्योग समिती मी आणून आपल्या इथं असणाऱ्या लोकांच्याबरोबर त्याचं कोलॅबरेशन करणं, या गोष्टी मी प्रामुख्याने यामध्ये धरलेल्या होत्या आणि या माध्यमातून कोल्हापूरचा GDP वाढवता कसा येईल याचा मी प्रामुख्याने प्रयत्न केला होता. पण याच कामाची धडाडी बघून देखील मला जर कोल्हापूर लोकसभेमध्ये देता आलं नाही तर मला उद्धव साहेबांनी माझा त्याचा विचार करून मला हातकलंगलेच्या माध्यमातून मला तिथं उमेदवारी लढवण्यासाठीची ऑफर दिली. यावेळी जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब, संजय राऊत साहेब आणि उद्धव साहेब एकत्र होते. मातोश्रीवर ही 3 दिवसापूर्वी संध्याकाळी ही मीटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांनी मला स्पष्टपणे ही निवडणुकी लढवावी अशी एक चांगली मला वाटतं ऑफर किंवा चांगला एक प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आणि खरोखरच उद्धव साहेबांचं आणि संजय राऊत साहेबांचं ज्या पद्धतीनं माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी मला प्रेम दिलं आहे, हे मी कधीच विसरू शकत नाही. पण मी ज्यावेळी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो, कारण जवळपास 1200-1300 गावापर्यंत 30 दिवसामध्ये पोचणं मला वाटतं थोडंसं वेळेच्या अभावी पोचणं अशक्य होतं. ज्या पद्धतीनं कोल्हापूर लोकसभेपर्यंत माझं असणारं काम, शिक्षण, अनुभव आणि कोल्हापूरचं विजन जे पोचलं ते मला वाटतं हातकलंगलेमध्ये मी मतदारपर्यंत पोचवायला मला शक्य झालं नसतं आणि माझं काम न पोचल्यामुळं मला वाटतं तिथं हातकलंगलेमध्ये उमेदवारी करणं मला थोडंसं बरोबर वाटलं नाही आणि म्हणून या पद्धतीनं मी नम्रपणे मी आता संजय राऊत साहेबांशी फोनवर संपर्क साधून मला हातकलंगल्याचा जो त्यांनी मला प्रस्ताव दिला होता त्याला नम्रपणे मी नकार दिलेला आहे आणि कोल्हापूर लोकसभेवर मी परत प्रयत्नशील राहून त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या रिंगणात मी राहणार आहे. मला 2-3 पक्षांचे ऑफर देखील आलेले आहेत, त्याच्यावर माझा विचार करेन. पूर्ण माझा दौरा जो 2-3 दिवस मी थांबवला होता तो आता परत दौरा माझा सुरू होईल आणि माझं कोल्हापूरचं असणारं विजन ज्या माध्यमातून येणाऱ्या नव्या पिढीला स्वयंरोजगार, रोजगार या माध्यमातून IT हबसारख्या गोष्टी तांत्रिकदृष्ट्या आपल्याकडे होतील. आपल्या शेतामध्ये देखील नवीन अल्टरनेटिव्ह क्रॉप्स पॅटर्नमध्ये काय करता येईल, आपल्या शेतातली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, थोडक्यात आपल्या तरुण पिढीला त्यांच्या हाताला काम देणं आणि पुढच्या 20 वर्षाचा अभ्यास करून आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये कौशल्य विभागासारखे विषय हातात घेऊन कशा पद्धतीनं आपलं कोल्हापूरची येणारी पिढी सक्षम करता येईल, पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूरचं रेव्हेन्यू मॉडेल कसं वाढवता येईल, त्याचबरोबर असणाऱ्या आपल्या कलाकुसरी किंवा असणाऱ्या
आपल्याला मंदिरं आहेत किंवा पुरातन काळापासून पन्हाळ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीचं हिस्टॉरिकली त्याचं आपल्याला कसं पोर्ट्रे करून पर्यटन वाढवता येईल या सगळ्याचा विचार मी करून लोकांच्या समोर कोल्हापूरचं एक नवीन कोल्हापूर 2.0चं मॉडेल ठेवून कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. आणि मला वाटतं माझा पक्ष हा कोल्हापूरची जनता हाच माझा पक्ष आहे, कोल्हापूरचा विकास हाच माझा पक्ष आहे. आणि त्या पद्धतीनं मी माझे वडील माझे आजोबा DC यांना हे जवळपास 3 पिढ्या मी समाज कल्याणाचं काम करतोय आणि यापुढे देखील नरके परिवार हा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल. माझ्या या विकासाच्या ज्या व्हिजनला माझ्या विकासाच्या या कष्टाला नक्कीच कोल्हापूरची जनता जी क्रांतिकारी विचाराची आहे, जी अतिशय प्रामाणिक आहे, जी स्वाभिमानी आहे, ते माझ्या विचारांना दाद देईल आणि मला माझ्या मताच्या रूपातून न्याय देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.